हॅलो. का आलोय आपण इथे? तुला स्टार्ट करायचंय. मी स्टार्ट करतो पण तुला मी विचारतोय. आय एम द इंटरव्ह्यूअर. हा ट्रूथ ऑर डेअर चॅलेंज. एक तर उत्तर द्या, नाही तर तुम्हाला इथे आम्ही दाखवतो काय काय ठेवलंय. दाखवा छोटू. लिंबू आणि मिरच्या ठेवल्यात. आम्ही लिंबू अर्धाच कापलाय. लिंबू महाग झालेत कारण म्हणून आम्ही महाग नाही, फाटते लिंबू चावायला. नाही लागला तर मग हा कापू, नाही तर मग हा वेस्ट काय करायचं. वेस्ट क्यू करणे का, वेस्ट काय को. आणि अजून एक गोष्ट, आम्ही हा चॅलेंज स्टोरीवरती टाकला होता. माझ्याकडे आहे का? तरी मला ठेवायचं. व्हॉट इज द प्रॉब्लेम? आम्ही स्टोरीवरती हा टाकलेला. थोडंसं लोकांनी हा चॅलेंज मिसअंडरस्टूड करून घेतला आहे. मिसअंडरस्टँड हो का? मग मिसअंडरस्टूड करून कट कुट मिसअंडरस्टूड. हा ठीक आहे ना. हा पण मी आता ते टाकणार आहे जे तू चुकलायस. दे हॅव मिसअंडरस्टूड इट. हा मिसअंडरस्टूड करून घेतलंय. हा ठीक आहे चल. गैरसमज झालाय लोकांचा त्या चॅलेंजला घेऊन. तुम्ही सांगा मिसअंडरस्टँड की मिसअंडरस्टूड. आय डोंट नो, मी पण रॉंग असू शकते. तर ठीक आहे, गैरसमज झालाय. आम्ही बोललेलो की आम्हाला ट्रूथ और डेअर चॅलेंज करायचं आहे. सो तुम्ही असे क्वेश्चन्स द्या ज्याने की आम्ही एकतर खरं आन्सर करू, नाही तर मग आम्हाला ह्यातलं एकतर आम्ही आन्सर करायला चूज करू किंवा आम्ही लिंबू खाऊ. हा तर काही बऱ्याच लोकांनी ठीक आहे, आपण याचा पार्ट 2 आणू ना परत. तेच मग आम्ही ठरवलं की आम्ही त्याचा पार्ट 2 आणू आणि ते नंतर कधीतरी कव्हर करू. आणि काही क्वेश्चन्स पण असे विचारले जे स्पायसी नाहीयेत, पण आम्ही विचार केला ते पण आम्ही नोट डाऊन करून ठेवलेत. परत कधी Q&A वगैरे केलं तर ते यूज करू. आणि आम्हाला जास्त करून लव्ह स्टोरीचे क्वेश्चन्स येतात, तर लव्ह स्टोरी करू आम्ही. लव्ह स्टोरी आणि आम्ही घर कसं आता थोडं आम्हाला एक कॉन्टेंट मिळालं ना व्हिडिओ बनवायला, तर ते आम्ही एक नंतरच्या व्हिडिओ मध्ये साठी ठेवू. तर ते सगळं करू आम्ही हळूहळू. येस. तर जेवढे आता व्हिडिओ शूट केलेत आणि काय बोलतात लाइंड अप आहेत ते आम्ही करून ठेवतो आता. येस. सो लेट्स बिगिन विथ दिस चॅलेंज. मला मिरची खायला काही हरकत नाही आणि आम्ही ठरवणार नाही खाऊ शकत. आम्ही ठरवणार की हिने मिरची खाल्ली की लिंबू खायचा. छान कॉल झाले. पहिला प्रश्न ऑटोमॅटिकली झाले. सगळ्यांना माहिती तुझे हवे तसे वळतात. सगळ्यांना कळालं आता. किती वेळा नागपुडी नको फुलवू म्हशी. हा चला पहिला प्रश्न विचारतो. ओके, तुम्हाला एक असं काय आहे का जे तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये बदलाल? हा तसा ट्रूथ यार याचा प्रश्न नाही आहे. एक ऍस्पेक्ट ऑफ युअर रिलेशनशिप दॅट यू वुड लाईक टू चेंज. क्वेश्चन जसा विचारला ना तर ते बोलतील आम्ही ह्यांना चांगले क्वेश्चन विचारतो. आम्ही थोडे रिफ्रेश करतो. हा ते म्हणजे कारण की काय क्वेश्चन्स रिपीटेटिव्ह असतात, वर्ड्स चेंज झाले. हा तर आम्ही थोडे रिफ्रेश करतो. हा, इज देअर अन ऍस्पेक्ट ऑफ युअर रिलेशनशिप दॅट यू वुड लाईक टू चेंज? हे क्वेश्चन आपल्या दोघांना आहे. हो पण मी तुला विचारतोय. ऍस्पेक्ट दॅट नाही यार, जसं रिलेशनशिप चालू आहे ते आय एम ग्रेटफुल ऑफ इट. हां सेम. मला पण असं काय चेंज करावं असं नाही वाटत, कारण जर काय चेंज केलं तर माहित नाही ना कसं निघेल. आता खूप छान चाललंय तर मग कशाला चेंज. आणि एका लाईन मध्ये टचवूड एका लाईन मध्ये जर आपण 3 प्रश्नाची उत्तरं न दिली तर मग आम्हाला खायचंय. एका लाईन मध्ये. ओके. तर ऍस्पेक्ट काही आम्हाला चेंज नाही करायचं आमच्या रिलेशनशिप मध्ये. सगळं चांगलं चाललंय. मी काय लिहिलंय मला आठवत नाही. ह्याला दिले मी सगळे क्वेश्चन्स लिहायला. दे मी. When was the last time you lied to me and I lied to you? मी ह्याला शेवटचं तू इंग्लिश, आपण मराठी चॅनल मराठी क्वेश्चन्स विचार ना. कधी होता तो शेवटचा लिहिलेत पण तू मराठीत. हां, तू मला शेवटचं खोटं कधी बोललीस आणि काय? मी तसं बघायला गेलं तर मी ह्याला दररोज खोटं बोलते. कारण की मला खोटं बोलून ह्याच्याकडनं काम करून घ्यावी लागतात. ही मला सकाळी उठताना पण दररोज खोटं बोलते. आज सकाळी बोलली की 10:30 वाजले. यश 8:30 वाजलेले. मग तेव्हा जाऊन 8:30 वाजलेले असेल काही. मी असं छोटे छोटे खोटायला दररोज बोलते, तेव्हा जाऊन हा करतो काम. तू तर शेवटचं खोटं. आणि बाय द वे मी तुम्हाला सांगते, रिलेशनशिप मध्ये मी ह्याला कधीच मोठं खोटं बोलले नाही, पण हा मला खूप खोटं बोलत आलाय. आणि हे ह्याच्या फ्रेंड्सना माहिती असेल. ह्याच्या फ्रेंड्स पण ह्याला सपोर्ट करायचे. नाही 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 खोटं. इथे बघून बोल जरा. नाही नाही देवाला घाबरतो आम्ही. हा खोटं मी शेवटचं खोटं काय ते सांगायचंय. लास्ट खोटं तू काय बोलली हे इन जनरल स्टेटमेंट नको देऊ. लास्ट खोटं काय? लास्ट खोटं मी तुला आज सकाळीच वाचली. मी आज सकाळीच बोलली तुला की 8:30 वाजले. 10:30 वाजले. मी लास्ट खोटं मला नाही आठवत. शपथ नाही आठवत मला खोटं. थांब अजून नाही आलंय. सेकंड टाइम आहे. सेकंड झालंय. तू आठवत नाही बोललायस. तुला खावं लागेल. तू नो नाही बोललायस.
आणि मी चूज करते ही छोटी वाली. पहिला आहे ना, मग पहिला. भाई एक तुकडा खायचा आहे, अख्खी नाही खायची. चल एक तुकडा यार, उद्या मला ऑफिसला जायचं, पोट खराब नको व्हायला. एवढूशी नाही, चावलीच नाही मी. यश असं नाही, मी तोंडात टाकणार. हा मी खातो मित्रांनो, मी खातोय मिरची. एवढूशी नाही यश, अर्धी तरी खा. चाव 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 चाव. तिखट लागतंय. आणि आम्ही ते पाणी दूध काही नाही ठेवलं. काय कॉन्फिडन्स मध्ये आले. हा तुला नाही खाता येणार शिवानी. एक प्रश्न झालेला आहे. तिखट लागलं म्हणून आम्ही जरा ब्रेक घेतला. हा पाणी पिऊन आलाय. दुसरा प्रश्न, एक अशी वियर्ड गोष्ट जी तू केलेली आहेस. काय गोष्ट? वियर्ड थिंग. हा खूप वियर्ड कुठली अशी गोष्ट जी तू केलेली आहेस? हा मी सांगू शकते. मला ट्राय करायचं. मी ह्यातलं काही नाही खाणार आहे. वियर्ड गोष्ट आहे जी खूप घाणेरडी आहे, एम्बॅरेसिंग आहे. की एम्बॅरेसिंगचं वेगळं आहे, वियर्ड गोष्ट ओके. वियर्ड आहे की ह्याला सबक शिकवायला हा काय करतो माहिती, झोपलेला असताना मुद्दाम बाजूला येणार आणि असं हात माझ्या तोंडासमोर वर करून बसणार. तर मग एक दिवस मी पण केलं. ते काय एवढं ते माझ्यासाठी वियर्ड होतं ना. पण ठीक आहे सर, ह्याच्या तोंडासमोर मी पण तशीच जाऊन झोपली नाकासमोर. मी वियर्ड गोष्ट केली की मी कोणातरी भलत्याच्याच लग्नात जाऊन जेवलोय, मी आणि माझा एक मित्र. वियर्ड आहे. इट इज वियर्ड, इट इज नॉट नॉर्मल. नेक्स्ट. ओके. एक मोस्ट एम्बॅरेसिंग थिंग काय आहे जे तू केलेली आहेस? मोस्ट एम्बॅरेसिंग एक आहे, सांगू? हा सांगणार आहेस का? नाही. मग हे लिंबू घ्या आणि याच्यात अंचूम करून चावा. यश तू एवढंच घेतलं, आता मी पण. मग चाव, मग जोरात चाव, मोठं, अजून मोठं चावायचं आणि खायचंय. दाट चावायचं, खायचंय. पण ते मी खाल्ली आहे मिरची, पोटात गेली माझ्या. लिंबू पोटात नाही गेला तुझ्या. खट्टा है पर मेरा है. खाल्ला हे बघा. अजून खाताना नाही वाटलं खरं. ओके, तर ना मग नेक्स्ट प्रश्न असा आहे की हॅव यू एव्हर क्रश्ड ऑन एनीवन इन माय प्रेझेन्स? असा हा प्रश्न म्हणजे. ओके, हे तुला होता प्रश्न. मला आपण दोघांसाठी आहे ना? नाही तू उत्तर द्यायचं. नाही, दोघांसाठी आहे. नाही दोघांसाठी आहे. नाही, मी तर नेवर. शिवानीज प्रेझेन्स म्हणजे आले मुली पटवल्यात मी असताना. हट, एवढा विचार करावा लागतो याला. बघा, कारण मला सत्य सांगायचंय. सत्य, एवढा विचार करावा लागतो याला. स्वतःवरती भरोसा नाही. सत्य. आणि भाई, क्रश म्हणजे फक्त मुलींसोबत नाही की बाबा एखाद्याची पर्सनॅलिटी, ओ माय गॉड माझी पण अशी एक दिवस होईल. तर पुढचं आहे की आपलं कुठलं झालं, हा झालेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, तुझा स्कूलमध्ये क्रश कुठला होता? स्कूलचं मला आठवतच नाही. स्कूलमध्ये कोणतरी क्रश असावा तुझा, कोणतरी असावा क्रश. आठवत नाही मला खरंच. नाही आठवत? नाही. मग खावं लागेल. शिट. अरे पण नाही. मग तुझी चूक. मग तू सांग. तुझी चूक. तू सांग. मी सांगतो ना, तू खायला चालू तर कर. काय आणि आता तुला मिरची खावी लागेल. आता तू पण सांग, मग एकत्र करू ना. स्कूल मध्ये क्रश. हा, आमची एक इंग्लिशची टीचर होती. टीचर नाही का? नाही का? मला का करायचं, कारण मला ती समजून घ्यायची. ती एकच टीचर होती जी मला समजून घ्यायची. मोठा का जेवढं तू खाल्लास पोपाट माझा केवढा मोठा होता आणि मी केवढा दात मारलाय बघ. मोठा का एवढा गेला पाहिजे तोंडात. अजून थोडा अजून. हे बघ केवढीशी खाल्ली आणि बघ दिसत पण नाही कॅमेरामध्ये. थोडा अजून खा तर म्हणजे एकत्र तिखट लागेल. ऐक खा, चाव. हा, गिळू नको, घेऊ त्रास होईल. गिळू नको, चाव. आणि दाखवायचं त्यांना चाव. बिया ना झोमताय. ऐक, वाईट झालं ग, बिया पसरल्यात. हा, ऐक, नाकात टाक थोडी मिरची. रडू नकोस ग बाई. लिंबू खा थोडासा, म्हणजे हे होईल. लाल झालं, इथे झुंबायला लागलं ओठाच्या खाली. ऐक, थोडा लिंबू खा, बरं वाटतं खरं. लिंबूने बरं वाटतं खरंच. मिरचीवर लिंबू खाल्ल्यावर बरं वाटतं. ऐक माझं. हा,
ओके. एकमेकांबद्दलची एकदम ग्रोस वाटणारी आदत कुठली? ग्रोस. हा ह्याची ग्रोस. आता तू फर्स्ट सांग. नाही तू पहिले सांगायचं. नाही, आता तू पहिले सांग. तू पहिले सांगायचं. हा मिळाली. काय सांग तू पहिले. तू जेवल्या चूळ नाही भरत. हे तुला हा मला नाही आवडत. अरे मग कंटाळा येतो. तुझी चूक, मला नाही आवडत. आता तू सांग. ह्याच्याबद्दल भरपूर आहेत. एक सांग. एकच सांगायचे. कुठून स्टार्ट नाही, एकच सांगायचे. की हा पहिले तर दररोज ब्रश नाही करत. मी दररोज ब्रश काय आज पण हा ब्रश न करता जेवलाय. मॅक्सिमम टाइम ब्रश न करता जेवतो आणि मग जेव्हा आंघोळीला जातो ना तेव्हा हा ब्रश करतो. ही एकदम घाणेरडी गोष्ट वाटते. बिकॉज बस बस झालं. चल बस बस पाणी पितो मग मला नाही आवडत. बस 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 बस. सेम जेंडर वाला तुमचा कोणता क्रश आहे का? हा माझा आहे. कोण आहे? आधी तू सांग. माझा काय अक्का तुझ्या डोळे बंद कर. नाही डोळे फोळे कसले. मी खातोय माझा फिमेल क्रश आहे. खट्टा आहे. मजा आहे. मृणाल. काय ऍक्ट्रेस. ओ व्हेरी गुड. ऑपोजिट जेंडर बोललायस ना, मग कोण आहे हा? काय कोण आहे ती? सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन. पेन उलटी मारली. पेननी उडी मारली. मला इथे जळायला लागलंय. एक रूमर काय आहे जे तू स्वतःबद्दल ऐकले? ही अशी अफवा कुठली आहेस जी तू स्वतःबद्दल ऐकलेली आहेस? स्वतःबद्दल मी असं तर भरपूर ऐकलंय. कॉलेज टाइम्स मध्ये तर भरपूर रूमर. मी पण ऐकलंय भरपूर. हा कॉलेज टाइम मध्ये तर विचारू नका रूमर. कॉलेज टाइम मध्ये मला असं बोलायचं की सांगू काय? मला लोकांना वाटायचं मी गोल्ड डिगर आहे. गोल्ड डिगर? हा कारण की मी ह्याला डेट करायची. लोक बोलायचे की हा असा दिसतो तरीही ह्याला पटली. ही ह्याला हा बोल म्हणजे त्यांना असं ते मला गोल्ड डिगर बघायचं. त्यांना वाटायचं. हा रूमर होता माझ्याबद्दल. कारण की तुम्ही बघितलं ना लास्ट Q&A वाला व्हिडिओ मध्ये की ह्याचा ट्रान्सफॉर्मेशन तर तसा आधी दिसायचा. त्यांना सगळ्यांना थोडी माहिती होतं की आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत काय. मग त्यांना असं वाटायचं की अरे कसं काय. माझा रूमर आहे असा की लोकांना वाटायचं मला दत्तक घेतलंय आणि त्यांनी पसरवलेलं की ह्याला दत्तक घेतलंय. कारण की ह्याची मम्मी एकदम गोरी गोरी होती. ह्याचे पप्पा पण सावळे पण. आणि तेव्हाचा मी फोटो तो दाखवलाच. परत मला इच्छा नाही तो दाखवायची. आणि हा काळा किट्ट अल्हड जवानी. आणि कुठे ऐकलं मी? हा स्विमिंग करायचा भरपूर म्हणून पण असेल. पण भरपूर स्विमिंग बारीक का नाही झालो तेव्हा मग कधीच. पण तो खायचा पण ना. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. आणि हा रूमर हा होता ऍक्च्युली की मला दत्तक. मला शाळेत लोकांना वाटायचं मला सगळ्यांना वाटायचं की मला दत्तक घेतलंय. कारण शाळेत पण पेरेंट टीचर मिटिंगला पप्पा वर्दीमध्ये यायचे आणि कधी मम्मी आली तर ती अशी मस्त साडी बिडी घालून वाव सुंदर ऍक्ट्रेस टाइप. आणि मला असा कधीतरी आपण तुझ्या मम्मी पप्पांचा पण फोटो दाखव. हा आणि याच्या मम्मीचे डोळे ब्राऊन वगैरे होते तर छान दिसायचे. जर एक हे असेल मूवी बनवला तुझ्यासाठी किंवा एक असा मूवी ज्याच्यात तू स्वतःला ऍक्ट्रेस बघते की मी असली पाहिजे होती याच्यात. ओ माय गॉड. हा तसं खरं बघायला गेलं मूवी ना. मी लिहिताना का नाही विचार केले उत्तरांचे? थांब 10 बिन नाही 10. नाकात बोट घालायला काय आवडतं? नाकात बोट घालत होतो मी. नाकात बोट घालत होतो मी. तुम्ही सांगा मला. नाकात बोट घालत होतो मी. ओके चल. मला आवडेल की मी कभी खुशी कभी गम मधली पू. ती पू त्याच्यात होती. ओके. मग फुल हेअर फ्लिप. शिट यार मी मूवीज पण नाही जास्त बघत यार. थांब जरा थांब. घाई काय करते? तीच एक मिरची. हा एक. कारण की आता बिया जवळ आल्यात आणि बिया जास्त तिखट असतात. एवढा एक मिनिट. तू एवढा आई एवढूशी ती बघू केवढी खाली कर. एवढूशी. हा यस थोडासा बाईट घ्यावा लागेल. खूप तिकड आहे. नाही एक मिनिट जेन्युइनली तिकड आहे आता. केवढूशी खाल्ली यार. चिटिंग करतो. मला पण थोडस. खूप तिकड आहे. वास बघ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पाणी आण जापळ.
पाणी आण जा. मला दिलं पाणी, मला दिलं. लवकर नेक्स्ट क्वेश्चन. आयला तर रुमरच्या नाही सॉरी मूवीच्या. हा तर आता पुढचा प्रश्न. वय काय? माझं वय मला हाय का विचारलं तुम्ही? मी सांगायला कम्फर्टेबल आहे. आय एम 26. ओके पुढचा प्रश्न. तुझा सेमच आहे ऑब्विसली, पण हा माझ्यावर 5 महिने लहान आहे. नो प्रॉब्लेम. माझं पण हेच 29 वर्षाचं मित्रांनो. एक्झाम सांग तू. नेव्हर. मला तर O ग्रेड मिळालेत. ओ 0 असेल एडी. 0 आउटस्टँडिंग. 0 A पेक्षा पण वरचा असतो O ग्रेड. ओ मी झालोय फेल एकदा. काय प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम. नो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही कारण की काय फायदा एकाच कंपनी एकीकडे. नो प्रॉब्लेम. पप्पाने जोडला असेल ना? नाही पप्पांना विश्वास होता माझा. आता पुढचा प्रश्न असा की तुम्हाला मुलं कधी होणार किंवा कधी तुम्ही प्लॅन करताय? सांग. खा नाही तर मिरची खा. हा तुला पण प्रश्न आहे बाय द वे. तू मिरची खा. नाही काढणार आहे मिरची खा. नाही पण मी सांगणार आहे त्यांना. सांग ना. पण तू आधी फर्स्ट. नाही तू पहिले. मी फर्स्ट सांगितलं. तू मी मगाचपासून मी पहिले. तू चिमटा का काढला? चिमटा का काढला? झाली माझी पनिशमेंट. चिमटा काढला इथे. चिमटा काढला इथे. केवढा जोरात लागतो तुम्हाला माहिती आहे बघ. मग खा. चल भाई दादागिरी क्या कर रही है तू यार? त्यांना वाटेल मी खूप वाईट आहे. तू वाईटच आहेस माझं. मी सांगतो ना उत्तर. हा जेव्हा मला असं वाटेल की आम्ही दोघं मेंटली आणि फायनान्शियली आता एकदम स्टेबल आहे तेव्हा आम्ही करणार. आणि मला जेव्हा वाटेल की यश आता पूर्णपणे मॅच्युअर झालाय तर मग दुसऱ्या बेबीचा प्लॅन करू. दुसरा? हा म्हणजे एक बेबी मग दुसरा बेबी. आता फालतू उत्तर देण्यात मान आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट अँड द व्हेरी लास्ट क्वेश्चन. व्हेरी लास्ट. हा लास्ट संपले क्वेश्चन. येस. माझ्या पप्पांच्या पोस्टचा कधी गैरफायदा घेतलायस का? तू सांग आधी. तुझे पप्पा. माझं तर काय झालेलं एकदा माहितीये का? मी आणि माझे मित्र 3 जण आम्ही गाडीवर बाईकवर जात होतो कॉलेजवरनं घरी का कुठेतरी गेलेलो हुंदळायला काय माहिती. आणि तेव्हा पप्पा तिकडेच होते ट्रॅफिकमध्ये. तर आम्हाला पकडला मला आणि मी त्यांना सांगितलं मी यांचा मुलगा आहे. तर जसं अफवा माझी शाळेत पसरलेली त्यांना माझ्या चेहऱ्यावरनं वाटलं नाही की मी या माणसाचा मुलगा आहे. आणि त्यांनी मला ID मागितला. ID ना मी कॉलेजला ID घेऊन गेलो ना माझ्या खिशात काय ID. आणि मग मी विचार केला की तुझ्या वहीत लिहिलेलं असेल नाव तर तू ते नाव काढून तर दाखव. बघा हे नाव तर आम्ही आधीपासून तर नाही लिहून आलो. तर मी पुस्तक काढलं त्याच्यावर फक्त यश लिहिलेलं. ना पुढे P ना पुढे M ना काय, नुसतं यश. मग त्याला आम्ही सांगितलं की मी खरंच त्याचा मुलगा आहे तर तुम्ही त्यांचा मुलगा आहे तर तुम्ही पाहिजे तर मी तुम्हाला नंबर सांगतो तुम्ही नंबर बघा की मी तोच सांगतोय का. मग त्यांनी मला विचारलं की त्यांची बायको कोण आहे, त्यांना मुलं किती आहेत. मी बोललो मीच आहे, एकच आहे. मी कुठे राहतात हे सगळं विचारलं तेव्हा मला सोडलंय. आणि एरवी मी नाही सांगायचं नाव आणि सुटायचो कारण मी नियम तोडायचोच नाही. ह्याला आणि मला आणि एक स्टोरी सांगलेली. कॉलेजमध्ये कोण ह्याला तेव्हा भाव देत नव्हतं खूप आधी ज्युनियर कॉलेजमध्ये. तर ह्यांनी मुद्दामून पप्पा यांना घ्यायला बोलवलेलं. नाही घ्यायला नव्हतं बोलवलं. माझं कॉलेज माझ्या घराच्या मागे होतं म्हणजे पोलीस लाईनच्या मागे कॉलेज होतं. तर मग पप्पा तिथून जात होते तर पप्पा तिथे थांबलेले दुकानात जायला. गाडीतून जात होते. 2 दिवेची गाडी होती. गाडीतून जात होते आणि तिथे थांबले उतरले काहीतरी घ्यायला. तर मग उतरल्यानंतर ते उतरले. मी बोलले अरे पप्पा. तर मी तिथे पळत गेलो आणि पप्पा आणि कॉलेज होतं ना ते सगळी पोरं बिरं सुटलेली आम्ही बाहेर आलेलो आणि वर्दीवर होते पप्पा. तर मी पप्पाने बोलले 2 मिनिटं हात मिळवून जा मला इकडे 2 मिनिटं अशा रस्त्याच्या मध्ये. आणि मी त्यांच्याशी हात मिळवून 2 मिनिटं गप्पा मारत उभं राहिलेलो. असंच टाइमपास. पप्पा हसत होते. मजा आलेली. आणि मी काय फायदा घेतलाय? मी असा काहीच फायदा घेतला नाही कारण की 1-2 वेळा आम्हाला पोलिसने पकडलेलं तेव्हा आम्हाला मुलगी म्हणून सोडून दिलेलं. मी आणि जन्मदा होती. आणि एकदा काय झालं की मी आणि अक्षय तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल अक्षय जैन. आम्ही ह्याच्या घरी जात होतो आणि माझी स्कूटी होती पण मी चालवत नव्हती. त्या नेहमी मी चालवते पण त्या दिवशी नेमकी अक्षय चालवत होता आणि आम्हाला पोलिसांनी पकडलं. हा तर मग पोलिसांनी आणि ना माझ्याकडे कॅश नव्हती नाही त्याच्याकडे होती. तर पोलिसांनी सोडलं पण असतं पण आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हता, गाडीचे कागद नव्हते, PUCचे कागद नव्हते, काही नव्हतं. आणि तेव्हा नवीन गाडी होती माझी. सो मी
लर्निंग लायसन्स पण म्हणजे दिलं नव्हतं तेव्हा, नंतर मी केलं तर काहीच नव्हतं. मग त्यांनी विचारलं कुठे चाललं, तर आम्ही सांगितलं मित्राकडे चाललोय हे ते असे, ते माहिती आहे ना थोडे विचारपूस करतात हे ते. आणि मग तिकडे ना खूप स्ट्रिक्ट चेकिंग चालू होती, काहीतरी असं 31st टाइम होता, न्यू इयरचा टाइम होता. तर मग अक्षयने, मी नाही फोन केला, अक्षयने ह्याच्या पप्पांना कॉल केला सरळ आणि कॉल करून मला शिवानी तू बात कर. आणि मी तेव्हा केला नव्हता कॉल. आणि माझं असं होतं की ती ऑकवर्ड वाटतं, ते असं वाटेल की काय यूज करतात पोस्टचा, म्हणून मी नाही केला. पण अक्षय एकदम बोलतात ना ह्याच्या मम्मी पप्पांचा एकदम क्लोज होता, तो येऊन तो असं सगळं करू शकतो त्यांना एक्सपेक्टेड पण होतं. तर मला फोन लावला आणि काका माझ्याशी बोलत होते की काय झालं हे ते. तर मी बोलली की आम्ही इकडे आहोत, मला पकडलंय. तर तेव्हा मला एकदम, आणि मग मी बोलली पण मी नाही कॉल केला, अक्षयने कॉल केला. मग ते बोलले गाडी कोण चालवत होतं, मग मी बोलली तो चालवत होता, त्याच्याकडे लायसन्स वगैरे काय नाही, मी त्याच्यावरती ढकललं. पण तिकडे फक्त मी होती त्या सिच्युएशन मध्ये, म्हणून ह्याच्या पप्पांनी एका वेगळ्या पोलिसांना पाठवलं मला सोडवायला, अक्षयला नाही. ते बोले की हाँ ये लड़की को कॉल आया था, हमें ऑर्डर आया है कि इनको लेके जाने. आणि मग मी बोलली की अक्षयला पण पाठवा. मग आम्हाला दोघं. आणि मग नंतर ते ट्रॅफिक हवालदार होता, ते बोलले की कुठलं कोण आहात तुम्ही, तुम्हाला सोडवायला पाठवलाय. मला ते एकदम ऑकवर्डनेस होतं, मी निघून गेली. मी पण नाही सांगायचो कधी. पण आम्ही नाही सांगायचो, पण फ्रेंड्स सांगायचे. तर ही होती आजची आमची व्हिडिओ. जवळजवळ 15 प्रश्न होते. 15 प्रश्नांचे आम्ही एक व्हिडिओ करू आपण असा रॅन्डम जस्ट टॉक स्टोरी टाइम. आपण पॉडकास्ट पण करू शकतो ना कधीतरी. आम्ही पॉडकास्ट पण चालू करू जर तुम्हाला हवा असेल तर. सबस्क्रायबर झाले 10K झाले. लवकर 10K करा लवकर. मग आम्ही पॉडकास्ट पण चालू करू एखादा. आम्ही आमची एक रूम चेंज करू, त्याला एकदम फुल पॉडकास्ट रूम बनवू. आणि आम्ही ना नेक्स्ट मंथ प्लॅन करतोय कोकणात जायला, माझ्या गावी. आम्ही लग्नानंतर. तर तुम्ही तसे आमचे ट्रॅव्हलचे व्हिडिओज बघत नाही तर तुम्ही आम्हाला रेकमेंड करा की म्हणजे कुठे जायचं. तर मला माहिती आहे आमच्या तिथे जायचं, पण तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत, तर ट्रॅव्हल मध्ये आम्ही काय असं करू शकतो बघायला. व्हेरी गुड. नाईस सजेशन. नाही शिवानी, शब्द ऐकायच्या नसतात. देव बसलाय समोर, देवासमोर चेष्टा नको करोस. चेष्टा नाही करते मी. ठीक आहे खातो. प्रेम आहे तर मी व्हिडिओ नंतर खातो. ठीक आहे. नाही खाल्ली तू काय खोटं काय ऍक्टिंग करतो. देवा. नाही ते चांगलं हिने सांगितलं की जर तुम्ही, आम्ही तर जाणारच आहे तशी ट्रेननी जाणार आहे, आम्ही कोकणाला जाणार आहे देवगडला ट्रेननी. तर तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही असं काय करू जे तुम्हाला बघायला आवडेल. हेच मी सांगितलं. तर ते तुम्ही आम्हाला कळवा कमेंट सेक्शन मध्ये. खाली कमेंट करा की हे करा, मग हे करा, मग आम्ही तसं करू. येस. आणि तुम्हाला अशी कुठली जागा तिकडे असेल बघायची की तुम्ही इकडे जाऊन या ना, तुम्हाला मजा येईल, तर ते पण आम्हाला सांगा की कुठे जाऊ. नक्की. तर आज की रेसिपी इतना ही. फिर मिलते हैं कल की वीडियो में या फिर एक दिन आड़ के वीडियो में. बाय. टेक केअर. गाणं पाहिजे आपल्याला यार आउटोला मजा माहिती आहे ना, मी ब्लॉग बंद नाही केलाय. बाय. ही हरामी आहे.